प्राथमिक शाळा बेळापूर या ठिकाणी आपल्याच विभागात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या 2 संस्था आहेत त्यांच्या मार्फत केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्था यांच्या मार्फत तसंच एक आज मदतीचा ही पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे। या 2 संस्थांच्या मार्फत या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं जाणार आहे। आपण पाहतो महात्मा गांधींनी सांगून ठेवलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र कसले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले। म्हणजे शिक्षणाचं महत्व काय आहे ते जवळपास 100-150 वर्षापूर्वीच या ठिकाणी महात्मा फुलेंनी आधुनिकीत केलेलं आहे। आणि म्हणून कुठल्याही समाजाची प्रगती होत असताना ती त्याच्या शैक्षणिक दर्जावर अवलंबून असते। आपला जर पूर्वीचा काळ पाहिला तर या ठिकाणी ह्या दुर्गम भागामध्ये शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या। कित्येक वेळा विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत, दुपारचं भोजन मिळालं नाही किंवा पुस्तके मिळाली नाहीत, म्हणून सुद्धा शाळा सोडलेले आणि कामाला गेलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात। तो काळ एक वेगळा होता। आज काळ बदललेला आहे। आज आपल्याला शासनामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याच भागातील एक संस्था आपल्या विद्यार्थ्यांसाठी जी मदत देते त्याबद्दल प्रथम मी आपल्या केंद्राच्या वतीनं या भागाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। तसं पाहिलं तर आता माझे सहकारी आनंदाने सांगितलं की मुलांना आता सध्या गणवेश किंवा मध्यान्ह भोजन शासनाकडून प्राप्त होतंय, बूट सुद्धा प्राप्त होते। मी थोडंसं जरा या केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून तुम्हाला थोडेसे काही गोष्टी सांगू इच्छितो। कळमगावपासून सातारापर्यंत माझे वेळापूर केंद्र आहे। या केंद्रामध्ये 7 शाळा आहेत। त्यामध्ये आणखी एक वेगळे म्हणजे मानसुलकोली नावाचे एक गाव आहे, तिथली सुद्धा एक शाळा माझ्या केंद्रामध्ये आहे। टोटल माझ्या केंद्राचा पट 120 आहे। सुरुवातीला आता जरा थोडासा वाढला कारण नवीन विद्यार्थी दाखल झाल्यामुळं, त्यामुळे सुरुवातीला मी जेव्हा तुम्हाला आकडे दिला तेव्हा 108 दिलं होतं। त्या छोट्या छोट्या मुलांसाठी काहीतरी तुम्ही देताय ही आनंदाची गोष्ट आहे। आणि मुंबईलाही तीच असतात। शासनाचा जो अभ्यासक्रम आहे, शासनाने दिलेले जे धडे आहेत, कविता आहेत, त्या गावालाही तेच धडे कविता असतात आणि मुंबईमध्येही तेच असतात। तेव्हा फरक पडतो तो फक्त असतो तो इच्छाशक्तीचा। इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही आम्ही सर्व मिळवू शकतो। अगदी इच्छाशक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर आमचा अंकित दीपक शिंदे, आमचा सुशांत आज इंजिनियर म्हणून ही मुलं आपल्या समोर उभी आहेत। सर्वसामान्य परिस्थितीतून ही मुलं आलेली आहेत, परंतु इथून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे एक इच्छाशक्ती आहे। तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर इच्छाशक्ती बळकट करावी लागेल आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही मिळू शकता। या ठिकाणी आपण संस्थेला जो मानसन्मान
ग्रामस्थ आणि सर्व व्यासपीठावर नामोल्लेख न करता प्रतिष्ठित सर्व व्यक्ती, यामध्ये माझ्या संपर्कात असणारे शिंदे सर आणि त्याचबरोबर त्यांचे अध्यक्ष आणि या संस्थेचे सगळे पदाधिकारी, सर्व शिक्षक, इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक सर, त्याचबरोबर आमच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी, पालक मित्र हो, खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये जे कमवतो त्या कमवलेल्या धनातलं दान करण्याची वृत्ती हे प्रत्येक व्यक्तीकडे असते असे नाही आहे. प्रत्येकाला वाटतं मलाच हवं, पण अशी काही या ठिकाणी मान्यवर बसलेली मंडळी आहे की आम्ही जे कमवलेलं आहे त्याच्यातील आमच्याकडून उरलेलं जे आहे ते या समाजामध्ये शिकणाऱ्या मुलांच्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे, याचा विचार गेली 3 महिने शाळेचा फर्स्ट या कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे. मुलं कुठं उपस्थित होतील, किती मुलं उपस्थित होतील, या सर्व मान्यवर मंडळी गेली 3 महिने आमच्याशी फॉलोअप घेत आहेत. म्हणजे किती आपलं भाग्य आहे. तुम्हाला एक दिवस इथं थांबायचं, इतका वेळ थांबायचं, तर सगळ्यांच्या पुढं प्रश्नचिन्ह पडलं की आमचा वेळ एवढा गेला, आमच्या पालकांना यायला वेळ नाही. ही दुर्दैव आहे आमच्या भागात खरं. म्हणजे आता याच्यासारखी वयस्कर मंडळी या ठिकाणी बसते आणि ज्यांचं पालकतत्व ज्या अर्थाने ज्यांनी स्वीकारले ती मंडळी तेवढी तिथं उपस्थित असतं, यांच्यासाठी अतिशय गरजेचे आणि आमच्यासाठी. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा शासन म्हणून आम्ही काम करतो त्यावेळेला आम्हाला पालक सहभाग पण अतिशय महत्त्वाचा असतो. जिथं पालक आणि समाज हा जेव्हा एकत्रित येतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिक्षणाची प्रगती ही योग्य दिशेने होते. हे शहरामध्ये राहणाऱ्या आमच्या मंडळींना माहीत आहे. पण आमचं गेली 75 वर्षे स्वातंत्र्य जरी मिळालं तरी आमची जी नकारघंटा आहे हे आमच्या मान्यवर मंडळींना माहीत आहे की या विभागामध्ये काय होऊ शकत नाही, काय होऊ शकत नाही. पण ही सगळी मुलांच्यासाठी सांगतोय की ही सगळी जी मान्यवर मंडळी आहे यांनी याच क्षेत्रामध्ये राहून आपली स्वतःची प्रगती करता करता या विभागातील ग्रामीण विभागाची आपल्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रगती अधिक कशी होईल यासाठी सतत प्रयत्न आपण करत आहात. त्याबद्दल आपलं शिक्षण विभागाच्या वतीने खरोखर आपल्याला धन्यवाद देतो की आपण जे कार्य करत आहात हे आमच्या तळागाळामध्ये राहणारी जी मुलं आहेत, डोंगर कपारीमध्ये राहणारे आहेत, ते आता रेणुशी मुऱ्यावरनं इथं हायस्कूलपर्यंत चालत मुलं जवळजवळ 2-2.5 तास येत आहेत. हे खरं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तरी अजून वाहनाची सोय आपल्याकडे नाही, एवढं आमची परिस्थिती या भागातली आहे. आणि या मुलांना ज्ञानार्जन करताना ज्या काही शैक्षणिक साहित्याची कमतरता आहे ती आपल्या माध्यमातून भरून निघते, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण हे जे कार्य करत आहात त्या कार्याला आमच्या शिक्षण विभागाच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आमची जी नितांत गरज आहे ती आम्ही आता मुलांना सर्वसाधारण मोफत गणवेश पुरवतो, दुपारचं भोजनाची व्यवस्था करतो, शैक्षणिक साहित्यामध्ये पाठ्यपुस्तक पण पुरवतो. पण खरी स्टेशनरी जी आहे ती आपल्या माध्यमातून लागणारी मग दप्तर असेल, वह्या असतील ते आपण देत आहे. त्याबरोबर आता अलीकडं जो आपल्याकडं एक दुर्दैवी घटना घडली मुंबईमध्ये, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर लैंगिक अत्याचार किंवा मीडियाच्या माध्यमातून अनेक बाबी आता उदयास येऊ लागलेल्या आहेत आणि त्याची परिस्थिती आज शहरात खेड्यापर्यंत पण यायला लागलेली आहे. म्हणून शासनाने एक शासन निर्णय केलेला आहे की प्रत्येक शाळेला किमान 4 CCTV असले पाहिजे की जेणेकरून आम्हाला अध्यापनाचाही त्या ठिकाणी दर्जा पाहता येईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जो भारत देशाला आदर्श दिला त्या पावलावर आमची संस्था एक हातमध्ये तिचा हे पाऊल ठेवून कार्य करत आहे. स्वतःपुरते न जगता समाजासाठी जगावं, लढावं ही भावना आमच्या संस्थेची आहे. सिद्ध व्हा, प्रसिद्ध होऊ नका ही भावना पण आमच्या संस्थेची आहे. मुलांनो, आपल्यातला पण कोणी शिकून मोठा होईल, डॉक्टर, वकील, इंजिनियर, तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या समाजासाठी काही ना काही सहकार्य सेवा करावी. या दुर्गम भागात तुम्हा मुलांना जे शिक्षण देणारे गुरुजी यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आणि महाराजांच्या विचारावरती सामाजिक कार्य करणाऱ्या ह्या दोन्ही संस्था कोयना सामाजिक संस्था एकाच
संस्थेने महाराजांनी जे विचार मांडले, महाराजांनी आपल्या समाजाप्रती जी आपली बांधिलकी असते, आपल्या रोजच्या उत्पन्नातनं काही भाग हा समाजाच्या हितासाठी किंवा आपल्या मागे राहिलेल्या बांधवांच्या विकासासाठी द्यावा, ही जी एक संकल्पना या दोन्ही सामाजिक संस्थांनी पुढे आणली, ती खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आधी आपल्याकडे शैक्षणिक शाळा सुधार समिती असायची गावामध्ये. आता आपल्याकडे फारसा इन्फ्रा सुधारण्याची गरज नाही. आपल्याकडं चांगला सुशोभित शाळा आहेत, छप्पर असलेल्या शाळा आहेत, खाली फरशी आधी आपल्याला सारवण करावं लागायचं, छप्पर गळायचं, त्याची दुरुस्ती करावी लागायची. तर या सगळ्या इन्फ्रा आपल्याकडे आता तयार आहेत, पण आपल्याकडे आता शिक्षण प्रणाली सुधारण्याची गरज आहे. तर मला वाटतं या दोन्ही संस्थांनी शिक्षण प्रणाली कशी सुधारता येईल यावरती काम करावं. माझे आजोबा या भागातनं मोठे झाले. आम्ही 50 वर्ष आधी या भागात निघून गेलो होतो, पण पुन्हा आम्ही या भागात आलो, कारण या भागाची आपली नाळ आहे. माझ्या आजोबा या भागात एक प्रचलित म्हण होती, ते सांगायचे की आधी आपल्याकडे अशी म्हण होती की प्रथम शेती, दुय्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी. पण आता ही म्हण उलटी झालेली आहे. आता आपली जी शैक्षणिक प्रथा आहे ती नोकरी प्रधान झालेली आहे. इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि आपल्याला गुलाम करून गेलेलं आहे. आपण शाळा शिकतो तर केवळ इंजिनियर, डॉक्टर, वकील किंवा कलेक्टर होण्यासाठी शिकतो. आपण हा विचार नाही करत की आपल्यातलं एखादा अंबानी व्हावा, आपल्यातला एखादा अदानी व्हावा, किंवा तशी आपल्याकडं प्रथाच नाही आहे, तसं मार्गदर्शनच नाही आपल्याकडं की माझ्या घरात एखादा उद्योजक निर्माण व्हावा. उद्योजक निर्माण व्हावा ही जेव्हा आपल्याकडे संकल्पना येते तेव्हा आपल्या डोक्यात विचार, अरे तो उद्योग बुडला तर आताच असलेली चटणी भाकरी पण निघून जाईल. या भीतीपोटी आपण नोकरीकडे जातो, सिक्युअर्ड इन्कमकडे जातो. तर मला वाटतं शिक्षकांनी किंवा या संस्थांनी या विषयावरती थोडासा भर द्यावा की आपल्या भागातनं उद्योजक निर्माण व्हावे. आज आपण मदतीसाठी कोणाकडे जातो? उद्योजकांकडे जातो. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांच्याकडे जातो. पण उद्योजक होण्यासाठी आपण काय करतो? आपलं कॉन्ट्रीब्युशन उद्योजक होण्यासाठी काय आहे? तर काहीच नाही. आपण एक चांगला नोकरदार, एक चांगला ऑफिसर होण्यासाठी शिकवत असतो, आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करत असो. पण तो जेमतेम कमवतो आणि त्याच्या उत्पन्नातला 10% देतो. 10% आपल्याला पुरेसा नाही आहे. आपल्याला जर खरंच या मुऱ्यावर राहणाऱ्या लोकांची, यांचे कपडे, यांचे गणवेश, यांचं राहणीमान सुधारायचं असेल तर आपल्याला मोठ्या मदतीची गरज आहे. ते मदत फक्त उद्योजक करू शकतात. मी आशा व्यक्त करतो इथे बसलेल्या 40-45 मुलांमधनं 2-3 उद्योजक बनतील आणि या संस्थेसाठी, या समाजासाठी पुन्हा काम करतील. माझ्याकडनं राहून गेलं. या समाजाचा आद्य गुरु म्हणजे शिक्षक असतो, जो आई वडिलांपेक्षाही आपल्याला जास्त संस्कार देतो. आई वडिलांपेक्षा जास्त काळ तो आपल्या सोबत असतो आणि त्या वाटेवरती सोबत असतो ज्या वाटेवरती आपण चिखलाचा गोळा असतो. ज्या चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन एक सुशोभित मडकं बनवत असत, ते काम आई वडिलांपेक्षाही जास्त चांगलं कोण करत असतो? तो शिक्षक असतो. या दुर्गम भागामध्ये लांबून हे शिक्षक आपले संसार, परिवार सोडून इथे येतात, आपल्याला शिक्षण देतात, मार्गदर्शन करतात, आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच मला त्यांचं शब्द सुनाने जेवढं चांगलं स्वागत करता येईल, जेवढा चांगला आभार व्यक्त करता येईल तेवढं करेल. आणि समाजाने, आपण विद्यार्थ्यांनी या शिक्षकांप्रती अनुभव ठेवावा, त्यांच्याविषयी आत्मीयता ठेवावी. आपण किती मोठं झालं तरी त्यांना विसरू नये. त्यांना आपल्याकडनं काहीच हवं नसतं. त्यांना फक्त आपल्याकडनं चांगले शब्द हवे असतात, प्रशंसा हवे असते ना, त्यांनी केलेल्या कामाची पावती हवी असते. शिंदे मामा असतील किंवा संदीपजी असतील, आमच्या टचमध्ये असतात. त्यांनी खरंच हा सामाजिक कार्याचा मोठा वसा हाती घेतलेला आहे. आपल्या सार्वजनिक प्रापंचिक जीवनातून जेवढा वेळ देता येईल तेवढा ते देत आहेत. मला वाटतं संदीपजी आणि शिंदे मामा 100% वेळ देत आहेत. त्यांना त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो. एक हातमधील किंवा ज्या लोकांचं चांगलं कार्य आहे त्यांनी हे कार्य असंच चालू ठेवावं. आपल्यासोबत आणखी काही तरुणांना जोडावेत, जेणेकरून या कार्याचा व्याप वाढेल. एवढे करून थांबवतो. सर्वशी ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी हे व्यासपीठ इथे उभं करून दिलं.